आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। नागपूरमध्ये अजूनही काही भागात गॅस सिलेंडरसाठी रांगा, घरपोच सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक हैराण। जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच वितरणाच्या सूचना देऊनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार। स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करा, महिलांचे फोटो व्हिडिओ सार्वजनिक करा। माजी मंत्री सुबोध सावजी यांचं वादग्रस्त वक्तव्य, राज्यपालांना पत्र पाठवल्याचीही माहिती। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात विरोध कायम, राजू शेट्टी सतेज पाटील यांच्या उपस्थितीत महामार्ग विरोधी कृती समितीचा निर्धार मेळावा। येत्या काळात शक्तीपीठ विरोधी आंदोलनाचा लढा तीव्र करण्याचा मेळाव्यात निर्धार। नांदेडमध्ये खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू। नांदेड शहरातील इस्लामपुरा भागातील धक्कादायक घटना। पोहण्यासाठी गेलेल्या 4 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू। मनपा प्रशासनानं नाल्याच्या कामासाठी खड्डा खोदल्याचा नातेवाईकांचा आरोप। दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला, 2 विमानांचे पंख घासले गेले। सर्व प्रवासी आणि कर्मचारी यांना सुरक्षितपणे विमानातून उतरवण्यात आल्याची माहिती। दिल्ली ते हैदराबाद दरम्यानच्या अकासा एअरच्या विमानाचं उड्डाण थांबवलं। नाशिकच्या वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा गाजणार। 21 एप्रिलला वृक्षतोडी विरोधात नाशिकमध्ये मोर्चा निघणार। मनसे जिल्हा संपर्क प्रमुख अभिजित पानसे यांची घोषणा। वृक्षतोडीसोबतच गोदावरी सिमेंट कॉन्क्रीटचा मुद्दाही उपस्थित करणार। साताऱ्याच्या पाटणमधील मानेचवाडी गावानं जनावरांचं स्नानगृह उभारलं। गावातील जनावरांना नदी उड्यावर न धुता गावातच शॉवरखाली एकत्रित धुण्याची सोय। जनावरांचं स्नानगृह उभारणारं मानेचवाडी हे महाराष्ट्रातलं पहिलं गाव। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भाजपच्या मिशन बंगालला सुरुवात। मुख्यमंत्री फडणवीस पश्चिम बंगालच्या प्रचारात उतरणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या पश्चिम बंगालमध्ये उद्या 4 प्रचार सभा। पश्चिम बंगालच्या स्टार प्रचारक यादीत फडणवीसांचं नाव। पश्चिम बंगाल एसआयआर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय। 23 तारखेपर्यंत ज्यांचं अपील मंजूर होईल त्यांना मतदानाचा अधिकार असणार। 21 तारखेला पुरवणी मतदार यादी जाहीर करा। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं आनंदी ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया। नवी मुंबई विमानतळाच्या 3ऱ्या रनवेचा अभ्यास सुरू। सिडकोकडून राईट्स लिमिटेड आणि क्रिएटिव्ह ग्रुप LLP या संयुक्त सल्लागार संस्थेची नियुक्ती। हा अभ्यास 6 महिन्यात पूर्ण होणार। बीएमसीत किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा। मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांच्या गोंधळानंतर सभागृह तहकूब। बाळासाहेबांना तुम्ही विकत घेतलं का, असं पेडणेकर म्हणाल्या। महापौर रितू तावडे यांचा दावा। तर जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकतोय आणि उष्णतेची लाट अधिकच तीव्र होते। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। राज्यात 1 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान उष्माघाताच्या 17 रुग्णांची नोंद। रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळले। प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन। राज्यात उष्णतेच्या लाटांमुळे शासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उष्माघातापासून वाचण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी। मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना। रायगडच्या माणगावमध्ये तापमानात वाढ। सलग 3 दिवस 40 अंश सेल्सिअस इतकं तापमान। कडक उन्हाळ्यात नारळ पाण्याची विक्री अधिक। 50 रुपयांचा नारळ 80 रुपयांवर।